नमस्कार मंडळी, आज आपण धुलिवंदन स्पेशल गावरान पद्धतीने एकदम झणझणीत असा मटणाचा रस्सा बनवणार आहोत. धुळवट किंवा धुलिवंदन म्हटलं की घरोघरी मटणाचा बेत हा केला जातो. तर मटणाला बघू शकता एकदम छान अशी तर्री आली आहे आणि तेवढाच भन्नाट चवीचा हा रस्सा बनवून तयार झालेला आहे. सोबत मी कडक अशी बाजरीची भाकरीसुद्धा बनवली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप कमी साहित्यात हा रस्सा बनवून तयार झाला आहे आणि तुम्ही बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा चमचमीत रस्सा झालेला आहे. चला तर आपण वेळ न घालवता हा कसा बनवायचा ते पाहूयात. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मटण रस्सा बनवण्यासाठी इथे अर्धा किलो मटण छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला याच्यावरती हळद घालायची आहे. हळद इथे 2 चमचे मी घातली आहे. नंतर 1 चमचा धना पावडर घातली आहे आणि मीठ घालायचं आहे. हळद, धना पावडर, मीठ मटणाला छान असं चोळून घ्यायचं आहे. हे 10 मिनिटे असं साईडला ठेवून द्यायचं आहे. नंतर इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात तेल घालायचं आहे. नंतर इथे मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घातला आहे. कांदा 2 मिनिटे छान असं परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला आले लसूण पेस्ट घालायची आहे. तीसुद्धा थोडीशी परतवून घ्यायची आहे. नंतर इथे सुकं खोबरं मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे, ते सुद्धा घातलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट केलेलं मटण याच्यात घालायचं आहे. कुकरमध्ये मटण शिजवत असताना सुरुवातीला त्याला स्वतःची चांगली वाफ येऊ द्यायची आहे, त्याला पाणी सुटू द्यायचं आहे व नंतरच गरम पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी मटण घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. नंतर कुकरवरती आता एक ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आतल्या मटणाला छान पाणी सुटू द्यायचं आहे. नंतरच ताटातील गरम पाणी याच्यात टाकायचं आहे. तर मटणाला बघू शकता पाणी सुटलं आहे, थोडंसं सुटलं आहे. आणखी मी थोडा वेळ असं झाकण ठेवून देणार आहे. नंतर ताटातील गरम पाणी याच्यात आपल्याला घालायचं आहे. तर ही प्रोसेस 2-3 वेळा करायची आहे. 2-3 वेळा ताटातील पाणी कुकरमध्ये घालायचं आहे व नंतर वरून आणखी गरम पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मटण छान व्यवस्थित शिजतं. शिट्ट्या करून घ्यायच्या अगोदर असं ताटातलं पाणी टाकल्यामुळे आणि मटणाला स्वतःचं पाणी सुटल्यामुळे मटणाची चव एकदम छान लागते. तरी इथे मी गरम पाणी घातलं आहे. आता झाकण लावून 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण रस्स्यासाठी जे वाटण बनवायचं आहे ते करून घेऊया. तर इथे रस्स्याचं वाटण बनवण्यासाठी कांदा, खोबरं, आले लसूण घेतलं आहे. नंतर दालचिनी, 4 मिरी आणि थोडीशी खसखस घेतली आहे. तेजपत्ता फोडणीसाठी वापरणार आहोत. तर इथे खूप काही जास्त खडे मसाले मी वापरत नाही, फक्त खसखस आवर्जून घाला, त्यामुळे मटणाला एकदम छान अशी चव येते. आणि इथे 1 चमचाभर तीळ घेतले आहेत. सध्या उन्हाळा असल्यामुळे तीळ थोडेसेच वापरले आहेत. तिळामध्ये जास्त उष्णता असते त्यामुळे. नंतर खडे मसाले भाजून प्लेटमध्ये काढले. नंतर तव्यावरती खोबरं टाकलं आहे, कट करून घेतलेलं. थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. नंतर खोबरं भाजून झाल्यानंतर कांदा परतवून घ्यायचा आहे. त्याच्या आधी थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये कांदा परतवून घेतला आहे. नंतर याच्यातच मी आले लसूणसुद्धा घातलं आहे. हे मसाले भाजलेले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खडे मसाले आणि खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. नंतर याच्यात कांदा, आले लसूण घातला आहे आणि पाणी घालून छान अशी पेस्ट बनवून घेतली. नंतर इकडे मटणसुद्धा आपलं व्यवस्थित शिजलं आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलं आहे, 2 तमालपत्र घातले आहे आणि बनवलेलं वाटण घालायचं आहे. वाटण छान 2-3 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. नंतर आता मसाल्यामध्ये इथे मी थोडीशी हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला घातला आहे, म्हणजेच काळं तिखट घातलं आहे
आणि थोडंसं मीठ घातलं आहे. मटण शिजताना मीठ वापरलं आहे, त्या अंदाजानुसारच मीठ घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला आहे. नंतर आता शिजवलेलं मटण आणि ते पिवळे सूप याच्यात घालायचं आहे आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त काही खडे मसाले न वापरता आणि घरगुती फक्त काळा मसाला घालून हे झणझणीत असं मटणाचा रस्सा इथे बनवला आहे. तर सगळं मी पिवळे सूप याच्यात घातलं आहे आणि छान याला मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं गरम पाणी कुकर विसळून याच्यात टाकलेलं आहे. आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचा झणझणीत मटणाचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर यासोबत खाण्यासाठी मी बाजरीची भाकरीसुद्धा बनवली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत मटणाचा रस्सा हा एकदम भन्नाट लागतो. कधी खाल्ला नसेल तर एकदा नक्की खाऊन पहा. चुरून खाल्लं तर एकदम छान असा मटणाचा रस्सा लागतो. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि या धुळवटीला असा मटणाचा रस्सा नक्की करून पहा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.